शिवांजली हॉलिडे होमचं फूड एन्जॉय करत आहे आपण. खूप वेळ गपचूप बसून खाल्ल्यामुळे आवाज फुटत नाही. सो फिश आहे, चिकन आहे. तर मंडळी नमस्कार. आणि हा नेक्स्ट डे आहे. नेक्स्ट डे म्हणण्यापेक्षा नेक्स्ट व्लॉग आहे. काल तुम्ही बघितलं की आम्ही मुंबईहून इथे आवासला आलो. एक्झिबिशनला जातोय आता आम्ही. आणि आता वाजले आहेत 3:30. 4चं एक्झिबिशन आहे. थोडा लेट आहे बट नेव्हरदलेस. आणि चेहरे रिव्हील केलेले. हा कोण आहे, हे कोण आहे हे तुम्हाला तिथेच केल्यानंतर कोण आहे ते की नाही. वाल्वी 2.0 आहे ते. तर आपण आता एक्झिबिशन मध्ये जातो आणि आज सगळं तुम्हाला एक्झिबिशन कसं आहे काय ते तुम्हाला कळेल. बरं, मी तुम्हाला कालच्या व्लॉग मध्ये म्हटलं होतं की इथे श्वेताचं एक्झिबिशन तर आहेच आहे. आणि द व्हेरी फर्स्ट टाइम मी माझंही एक्झिबिशन तिथे लावतोय. तिथे LIC संदर्भात जी माहिती आहे, प्लॅन प्रेझेंटेशन म्हणा किंवा इतर काही आहे ते मी तुम्हाला तिथे देणार आहे. तो तिथे आपण तिथे लावतोय. श्वेताच्या स्टॉलच्या बाजूलाच माझाही स्टॉल असणार आहे की नाही. तर आपण तिथे जाऊया आता. कीम फेस्टिवल आहे फॉर द नेक्स्ट 4 days 22, 23, 24 आणि 25 डिसेंबर. आणि संध्याकाळी 4 ते 8. ऍड्रेस मी तुम्हाला इथे टाकेनच आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मी त्याचा ऍड्रेस फ्लॅश करेल. ओके, चला लेट्स गो. पुढे कीम बीच, या साईडला गेलं की पुढे कीम बीच. पहिलं आहे ना गाडी आपण लावू. सो एक्झिबिशनच्या इथे आलो आहे. आता पहिलं जरा जाऊन बघूया श्वेता आपण. आणि मग बघून काय ते माझ्याकडे दे ना, मी ते एक घेऊन जातो ना. एक हे डब्बा दे ना. हा बघून तर येऊ 2 मिनिटं. हो मग तुम लोग देखे उभा कर ना त्याला. चल. सो आता वाजले आहेत 4 आणि हे एंट्री आहे माझ्या मते. आणि आपले स्टॉल हे या साईडला आहेत. हे इकडे आपले तिथे 31. इकडे आहे का? हा, मला वाटलं समोरासमोर असते. इकडचे तरी येतले असते. नाही, समोर तिकडचे आणि असे आहेत ना. मोठे हो, मोठे बरं. अगदीच कंजेस्टेड नाही आहे. मोठे आहेत. हे बघ आपला इकडच्या साईडला आहे. चला, सो स्टॉल्स आपले फायनल झालेले आहेत. रिव्हील करायचं वाल्वी 2.0 ला. सो हे आहे वाल्वी 2.0. खूप बिल्टअप दिलाय. ऍक्च्युली सगळ्यात जास्ती TRP ह्यानेच खाल्लेली आहे. करा हे उघडा, अनबॉक्स करा. एकदम रिव्हील करायला लागलं. चला गेस करा काय असू शकतं. आम्हाला माहिती नाही, आपल्या प्रेक्षकांना काय असू शकतं सांगा मला. तर तुम्हाला मी थोड्या वेळातच सगळं दाखवेल. इकडचं स्टॉल्स कसे कसे काय काय आहेत ते आता सगळं सेटअप करतायत. मेन जो पटांगण आहे तिथे पण आपण जाणार आहे. आणि सो याच्यामध्ये आहेत डब्बे. लोकांना काय डोरेमॉन आणलं. सो याच्यात आहेत डब्बे डुब्बे. आय थिंक दाताने काप ना ते असं चावा मारला त्याला. हे तुझ्या सोळ्यांनी वाले. मग थोडंसं डोकं वापरायचं. सगळीकडे ताकद वापरतो. चला, वाल्वी 2.0 हिअर इट इज. हे होतं ते. चला, हा बसल्या बसल्या तुम्ही एका बाजूला स्टिकर पण लावत.
बाय द वे एक लक्षात घ्या तुम्ही, तुमच्या प्रत्येक ज्वेलरीच्या पिशवीत माझे 2 पॅम्पलेट गेले पाहिजे. हा 2 प्लीज प्लीज 2. उसका अलग से चार्ज लगेगा. अलग से लगेगा. 2 स्टॉल का अलग पैसा लेंगे आपण. हे ठेवून दे तिकडे. चला मला असं वाटतं हे वेळेवरती उघडा उघडी करण्यापेक्षा नाही आत्ताच करू आपण. आम्हाला ते घेऊन येईल. सो आपण आता इथे लावलेला आहे आपला स्टॉल आणि अजून थोडं काय लावायचं बाकी आहे. इथे आहे श्वेताचा, इथे आहे माझा आणि इट विल टेक सम टाइम. काय काय बाजूचे स्टॉलवाले डिस्टर्ब करतात. खूप डिस्टर्ब करतात. कंप्लेंट करून टाका ना त्यांची. कंप्लेंट करून टाका. सो तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो. मेन जो एरिया आहे पटांगण आहे जिथे काही इव्हेंट्स होत आहेत ते तिकडे पुढे आहेत. ते मी तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. सो आपला जो स्टॉल आहे तो ह्याच्या पाठी आहे. एंट्री इकडनं होते आहे अशी आणि इकडनं जाऊन असं फिरून मग ते येऊन मग परत हा एक रो करून मग इकडनं पब्लिक बाहेर येणार मेन या पटांगणामध्ये आणि मग तिकडे समोर आहे स्टेज आणि त्या साईडला आहे फूड स्टॉल. तिथेही जाणार आहे. इनफॅक्ट तिथे मामीचा फूडचा स्टॉल आहे स्मितल मामीचा, तर तिथेही आपण जाणार आहे आणि ही सगळी ती एंट्री आहे. आणि हा आहे फूड स्टॉल. इथे सगळं फूडचे सगळे स्टॉल्स आहेत. इनफॅक्ट मामीचाही स्टॉल इथेच आहे. आपण तो शोधूया कुठे आहे तो. तो हा आहे मामीचा स्टॉल शिवांजली लंच होम. हा इथे आहे. फूड स्टॉलचा हा परिसर आहे. समोर आहे स्टेज आणि आज तुम्हाला इथे फिश, चिकन, मटन सगळं काय तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. सो ओपनिंग झालेलं आहे. थँक्यू सो मच. सो मॅडमच्या स्टॉलचं ओपनिंग झालेलं आहे. थँक्यू. सो आता ऑलमोस्ट सेट झालं आहे. आपण जरा एक लास्ट फायनल टच घेऊया ना. थोडं लाईट पुढे आलेलं आहे तर आपण जरा हे मागे घेऊया. थांब एक मिनिट. सो आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत इथे आपल्याला स्टॉलला भेटायला आलेले आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू. छान. सो हा आपला सेटअप लागलेला आहे. थोड्याच वेळात तुम्हाला टूर देऊ. काही मंडळी तिथे मोदक खात आहेत. हा नाही बाजूचं दुसरं आहे. सो तिकडे पटांगणामध्ये तिकडे कार्यक्रम होतो आहे आणि आता लोक येतात. येस थँक्यू सो मच. बाय. थोड्या वेळात तुम्हाला मी सगळे दाखवेल टूर. मॅडम येतीलच. आपलं पाणी आण. पाणी तर आणतोच आहे. अजून काय पाहिजे काय? कलरवाली नाही कोपऱ्यावरून चांगलं वाटलं. काय मंचुरियन असं खाऊया मग. सो आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत. सो थँक्यू सो मच फॉर व्हिजिटिंग आवर स्टॉल. थँक्यू सो मच. नक्की सांग. चलो थँक्यू. काय नाव आहे? शिरगावकर. अमित शिरगावकर. अच्छा. मी होतो पूर्वी. येस डेफिनेटली. थँक्यू.
सो आपले फॅमिली मेंबर्स येत आहेत युट्यूबचे. अजून उद्या परवा तर अजून गर्दी हा होईल. आज तर स्टार्ट आहे, फ्रायडे आहे आज, पोस्टच उशिरा टाकायला सुरुवात केली पण नाही पण आज पहिला दिवस आहे ना आज. थोडं सेट लोक Set लोक. पब्लिक माउथ पब्लिसिटी पण होईल की मायराच्या आईचं स्टॉल आहे. जरा तुमचं आता तुमचं गेस्ट नाही तर आम्हाला जरा दाखवा जरा तुमच्या प्रेक्षकांना, की शेवट दाखवतो तुम्ही काय करता. शेवटी दाखवूया, ठीक आहे चल. येस येस, ब्रेक होईल, बरोबर. थँक्यू. सो आपले युट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत, थँक्यू सो मच फॉर शॉपिंग, थँक्यू सो मच. सो 10 वाजलेले आहेत, एक्झिबिशन संपलेलं आहे आणि आता आपली चालली आहे सवारी घरी म्हणजे रिसॉर्टवर चाललेली आहे. बाय द वे मायरा, समू, रियांश आणि मम्मी हे चौघही रिसॉर्ट वरती आहेत आणि आम्ही अतिशय आता काय म्हणतात एक इमर्जन्सी आहे त्यासाठी आम्ही आता घरी चाललेलो. वाव आहे ना. येस ना. आपण काय आम्ही असं खाल्लंय, खायची इच्छा नाहीये. आम्ही मगाशी पूजाला विचारलं काही खाऊया का, ते बोलले खाऊया नको, आपण जाऊया घरी जाऊया. थकलोय ना म्हणून. थकलंय ना. खूप थकलो. चला तो आता आपण घरी जाऊया. आणि बरं, हा आजचा डे 1 आहे, अजून 3 दिवस आहे. सॅटर्डे, संडे, मंडे आहे आणि उद्या परत संध्याकाळी 4 ते 10 आहे. आता पोरांचं बघू काय कसं काय त्यांचं आहे, कारण का फोन कंटिन्यू मायराची आणि रियांशी येत होते हा की डॅडी बोर झालंय, कारण का सगळेच इकडे आहेत फेस्टिवलला, घरी कोण नाहीये, रिसॉर्टवरती पण कोण नाहीये. तर उद्या त्यांना कुठेतरी घेऊन जायला श्वेता त्या बीच वरती काहीतरी माती बितीमध्ये खेळू दे त्यांना पोरांना. सकाळी जाऊ. हा चला आता. सो पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी बघतो आहे इकडे ट्रेन येते. बऱ्याचदा असं व्हायचं की ट्रेन मला कधी बघायला मिळायची नाही, बट दिस इज द फर्स्ट टाइम आम्ही बघतोय ट्रेन. चोंडीला हे फाटक आहे आणि ट्रेन येते. काही वर्ष मी येतो इथे आवासमध्ये, पण प्रत्यक्षात कधी ट्रेन बघितली नाही इकडची. ऍक्च्युली मालगाडी आहे, ट्रेन बिन काय नाही, मालगाडी आहे. मालगाडी पण नाही, इंजिन होतं फक्त. चलो तर काय, आता वाजले आहेत 11:15 आणि आम्ही जसं थोडं खायला फिरायला जरा बाहेर आलोय. तर इथे बुर्जीपावची गाडी दिसली तर म्हणलं बुर्जी पाव खाऊन घेऊया. समूह आहे, मायरा, बाकी सगळे आलेत, गाडीमध्ये बसलेत. आता खाऊन घेऊया आपण. आम्ही बुर्जी पाव सांगितलंय, ऑमलेट सांगितलंय. झाकण नको टाकू. हा, 2 डबल चॉकलेट सांगितलं होतं. फक्त कडक कर मस्त पैकी, होऊ दे जरा. हा होऊ दे. बुर्जी पाव खाऊया. अंडा पाव खाऊन झालेला आहे माझा, आता खाऊन घ्या थोडं. ओके मध्ये. चला आता आपण रिसॉर्टवरती जाऊया आणि उद्या सकाळी भेटूया आपण. I love my India. ये मेरा इंडिया. I love my India. गुड मॉर्निंग. सो डे 2 आणि आता आपण ब्रेकफास्ट करून घेऊया पहिलं तर. मस्त ऊन पडलं मायरा. चला येऊ. सर काय आज संध्याकाळी आहे एक्झिबिशन आणि आता नाश्ता करूया. आता सकाळी दिवसभर आराम करायचा आहे. अजिंक्यला कुठेतरी जायचं आहे, अजिंक्यला आपण कुठेतरी सोडून येऊया आज, आहे की नाही. विनाकारण अजिंक्यला कुठेतरी सोडणार आहे आता थोड्या वेळात.
सो अजिंक्यला सोडून देऊ. अजिंक्य जरा हवा खाऊन घे समुद्राची. ओके चला आपण नाश्ता करून घेऊया आता. तो नाश्त्याला आहे उपमा आणि पोहा. दमलेत तुम्ही तर फक्त मजाच केली असेल ना. बोर खूप झालं. काय बोर झालं? चहा कॉफी ठेवायचं. दूध दूध पी दूध. कॉफी आहे ना हे? तुला कॉफी आहे ना ग? तुझी कॉफी आहे का? मग तुझी कोण? हे काय कॉफीच आहे का? माझी आहे. चला सो काय अजिंक्यला मी सोडलं आहे मांडवा जेट्टीला आणि तो गेला आहे मार्केटला. बिकॉज काही गोष्टी आहेत ज्या राहिल्या होत्या त्या आणायच्या, तो त्या घेऊन येणार आहे आता. सो आता वाजले आहेत 12 वाजलेले आहेत आणि नंतर आपण त्याला पिकअप करू. आता जाऊया रिसॉर्ट वरती, थोडं आता आराम करू. नाश्ता बिष्टा मस्त झालेला आहे की नाही. आणि आज चिल्ली पिल्लींना पण घेऊन जायचा विचार करतोय आम्ही. ओके बघू. विचार पण नाही आम्हाला घेऊन चला. विचार. खूप बोर होतो. बोर झालं. बोर झालं. अरे बापरे. चला आपण आता रिसॉर्ट वर जाऊ. ओके